बसलेत सुप्रसिद्ध आमदार कैलासराव खल्लासराव गाडे। तर वरवरून बघता हे राजकारणी असले तरी आतून हे एक नंबरचे गुंड आहेत। तुम्ही आमचं कौतुक करता का साला काढताय? सॉरी सर। तर कैल्या तर कैलासराव आपल्या धडाडीच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली? जरा ती पुंगळी करा इकडं जरा। आता काय खायला देता का आम्हाला? तर आमच्या चायडूडला चाय दूध तर लहानपणी कैलासराव चाय दूध प्यायचे। चायडूड बालपणी ओ ओ ओ चाइल्डहुड म्हणायचंय त्यांना, चाइल्डहुड। इंग्रजी कच्चं आहे तुमचं। हो 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 हो। तर आम्ही लहानपणी छोटा असताना आम्ही गोट्याबरोबर गोट्या खेळत होतो, तेव्हा आम्ही त्या गोट्याच्या 10 गोट्या डापल्या। गोट्यात डोकं घातलं म्हणून आम्ही त्याच्या डोक्यात गोट्या घातल्या। हा माझा पहिला क्रीम। क्रीम? ओ हो, म्हणजे कैलासराव लहानपणी क्रीम सुद्धा लावायचे। डोक्यात गोळी घालून सांगू का क्रीम म्हणजे काय? क्राइम 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 म्हणायचं त्यांना। क्राइम इंग्रजी कच्चे तुमचं। मग पुढे काय झालं सर? मग आम्ही 80 देशी देशी भाषे देशी दे वन मोर मग आम्ही 80 देशी दारूची दुकानं टाकली आणि मग एक बोधवाक्य टाकलं। काय काय? जो पिल देशी त्याच्या वाचतील पेशी। मग आम्ही काय केलं, हातात चाकू घेतला आणि लोकांकडे वर्गण्या मागायला लागलो। लोकांना आमच्याकडे दुर्लक्ष केलं। मग आम्ही परत एक बोधवाक्य टाकलं। काय काय? जो देल वर्गण्या त्याच्या वाचतील बरगड्या। राजकारणात तुमचा प्रवेश कसा काय झाला? मी जाम लोकांमध्ये जाम पॉप्युलर झालो। पॉप्युलर झालात? तर माझी पॉप्युलरिटी बघून येतंय, कळतंय, इंग्रजी कळतंय। तर आमची पॉप्युलरिटी बघून आम्हाला पक्षाने पंखाखाली घेतलं। मग आम्ही मतदारांचे पाय आणि मानगुटी धरून निवडून आलो। वा वा वा। तर अशा राजकारणाला भेटून आपल्याला देशाची चिंता नक्कीच वाटली असेल, नाही म्हणजे मिटली असेल। तर या राजकारणाची खरी जागा इथे नसून ड्रेनेज मध्ये आहे। ड्रेनेज मध्ये म्हणजे स्वर्गात आहे, स्वर्गात। ड्रेनेज म्हणतो? तर अशा राजकारणाला आपण लवकरात लवकर स्वर्गवासी करू। ही स्वर्गवासी नाही, ड्रेनेज वासी करू। तेच ते, ड्रेनेज वासी करू हीच ईश्वर चरणी प्रार्थना।